हॉलिडे क्रिकेट क्लब करंजाड़े की तरफ से इस प्रतियोगिता का आयोजन किया। मोस्ट ब्यूटीफुल ऑर्गेनाइज्ड बाय दिस टूर्नामेंट GPL, because all is well, big ground and big trophies. ऐसा हमने देखा पहली गेंद के ऊपर पहला विकेट को चलता किया, गोल्डन डक विकेट का शिकार हुआ था बल्लेबाज और डीजे को मिलता हुआ मौका। स्वागत करावा। यूट्यूब आपकी तरफ ही है। पहली गेंद के ऊपर पहला विकेट को चलता किया था, गोल्डन डक विकेट का शिकार हुआ था बल्लेबाजी करते हुए यहाँ पे, जो कि स्पार्टन टीम का नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। हेलो हेलो स्वप्निल राव। स्वप्निल राव यहाँ पे मैदान के अंदर दाखिल होते हुए 0 की कुल औसत पर पहला विकेट चलता किया था स्पार्टन टीम का। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया था। हल्के हाथों से खेलना चाहते थे, विकेट कीपर के हाथों थोड़ी सी गलती जरूर हुई है, लेकिन शॉट फाइन लेग और थर्ड मैन के बीच में गेंद को फील्ड किया गया, कोई रन नहीं। अच्छी शुरुआत है, अच्छी शुरुआत है गेंदबाजी के तौर पर। गेंदबाजी की बात करेंगे तो अभिजीत गेंदबाजी कर रहा है। अभिजीत गेंदबाजी कर रहे हैं पावर प्ले की ओर में, अभी तक कोई रन नहीं। एक विकेट लेने का कारनामा गेंदबाज ने किया है और इसी अंदाज में गेंदबाजी करनी होगी बदलापुर गैंग ऑफ बदलापुर टीम के लिए। सिंगल आएगी, शुरुआत हुई है, शुभारंभ हुआ है रनों का। एक रन एक विकेट के नुकसान पर स्पार्टन टीम एक तरफ, एक टीम है बदलापुर, गैंग ऑफ बदलापुर, और एक तरफ स्पार्टन टीम। दो टीमों के बीच में एक बेहतरीन मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है। दूधिया रोशनी में नहलाता हुआ करंजाड़े के शानदार मैदान के ऊपर हम और आप है GPL के बीच में। ओ स्टेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से खेल दिया इस बार, बहुत वक्त हवा में थी गेंद, फील्डर गेंद तक पहुंचेंगे तब तक दूसरी रन यहां पे मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने। दो रन आए इस गेंद के ऊपर। हल्के हाथों से इस गेंद को स्टेयर करना चाहते थे, तू मैं हुई थी दोनों बल्लेबाजों के बीच में, आखिरकार नकारा है 9 सेकंड के बल्लेबाज ने, कोई रन नहीं आएगी। शानदार गेंदबाजी, अभिजीत की सराहना करनी पड़ेगी। पावर प्ले की ओर में एक पहली गेंद के ऊपर एक विकेट लिया, उसके बाद स्पार्टन टीम के ऊपर जो दबाव कायम रखने का काम किया है गेंदबाज अभिजीत ने। अंतिम एक गेंद शेष, ओवर द विकेट के साथ गेंदबाज तैयार। अलोंग द कार्पेट इस मर्तबा गेंद को सीधे बल्ले से खेला है सिंगल के लिए। एक ही रन आएगी। एक शानदार ओवर की हुई समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद बात करेंगे मात्र 4 रन एक विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत गेंदबाजी करते हुए बदलापुर टीम की। आज अंतिम दिन है, वॉरियर्स टीम ने इसके पहले का मुकाबला जीता था, क्या शानदार जीत वहां पे हमने देखा था। सुनील कदम और उनके टीम ने शानदार जीत हासिल की थी। सुनील कदम साहब यहाँ पे देखिएगा मैन ऑफ द मैच के हकदार हुए थे, वो यहाँ पे आना हुआ है। मैं आयोजनकर्ताओं से विनती करना चाहूंगा कि मैन ऑफ द मैच की ट्रॉफी सुनील कदम को सौंपी जाए। गेंदबाज को देखेंगे, चलो ज्यादा वक्त मत लीजिएगा। हाँ यस, ये LED टर्म्स लग रहे हैं तो उसकी वजह से थोड़ा वक्त लग रहा है, कोई बात नहीं है। रात के अंधेरों में जब LED स्टम्प लाइट में चमचमाते हैं तो मजा आता है विकेट जाने के बाद।
मैं धुमाल सर से रिक्वेस्ट करना चाहूंगा कि ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी सुनील कदम साहब और फाइटर ऑफ द मैच जो चुने गए थे उन दो खिलाड़ियों को ये ट्रॉफियां दी जाए। ये हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया है, सिंगल रन यहाँ पे बन चुकी है। दो रन आएंगे, टीम की टोटल दो से आगे जाती हुई 6 रन। एक विकेट के नुकसान पर दूसरी गेंदबाजी करते हुए प्रदीप गेंदबाजी की रुख संभालते हुए। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, आउटसाइड टॉपसम गेंदबाजी का फैसला किया था। गेंदबाज ने शक की नजर से देख रहे बल्लेबाज जो स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज दादा, लेकिन यहाँ पे बिल्कुल सटीक डिसीजन अंपायर द्वारा। कट करने का प्रयास, शॉट थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी, सीधी बाउंड्री लाइन को चीरती हुई नंबर आएंगे 4 चौवा। का आयोजन किया है, धीरे धीरे यहाँ पे भीड़ बढ़ती हुई नजर आएगी और खास बच्चों के लिए हम देखेंगे गोरिल्ला और मिकी, ये दो टॉय मैदान के अंदर है। ये सबसे बड़ी बात है, सब कुछ दिया इस ऑर्गेनाइजर कमेटी ने इस मुकाबले को। बड़ा मैदान, शानदार ऑर्गेनाइज, एक ब्रांडेड यूट्यूब चैनल साइब्रेट। फाइटर ऑफ द मैच बनेश्वर राव, आप आइएगा, आपकी ट्रॉफी लेके जाइएगा। यहाँ पे इंतजार कर रहे हैं मेहमान आपका। प्रशांत, प्रदीप माफ कीजिएगा, गेंदबाजी के लिए तैयार। इस मर्तबा देखिएगा बल्ले के रडार में गेंद नहीं आई थी, सिंगल रन मिलेगी। टीम की टोटल एक से आगे जाती हुई धीमी गति से 1-1 फॉर 1 विकेट, 11 रन। बनेश्वर राव या आपण, कारण तुमची ती ट्रॉफी इथे द्यायची आहे। प्रदीप फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार है और मिस टाइमिंग खेला, दो खिलाड़ियों के बीच में गेंद जाकर यहाँ पे एक बेहतरीन कैच पकड़ लिया, लपक ली है। ये दूसरे विकेट को चलता किया गेंदबाजी करते हुए बदलापुर टीम ने शानदार कमबैक दीजिए। लेकिन कुछ कुछ बच्चे डर भी रहे उससे, क्योंकि महाकाय गोरिल्ला है वो। अजीत मांडरेकर नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। थोड़े से हालात खराब है स्पार्टन टीम के, बिकॉज यहां से अगर देखा जाए तो जल्दी 2 विकेट जा चुके हैं 11 रनों के ऊपर। बढ़िया स्ट्रोक इस मर्तबा और एक विकेट जाने की संभावना। यह ओ माय गॉड, यहां से क्या ड्रॉप, सीधी कैच थी और मजबूत कर सकती थी बदलापुर टीम को। ये आसान सी कैच आप अगर छोड़ोगे तो मौका नहीं बार बार बनेगा। जीवन दान मिला बल्लेबाज को। टीम की टोटल की बात करी जाए तो 13 रन बन चुके हैं। ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबले है, डुआ डाई की मुकाबले है। यहां से जीतोगे तो ट्रॉफी की तरफ जाने का मौका मिलेगा। जीपीएल के शानदार ट्रॉफी को देखिएगा, चमचमाती हुई सिल्वर गोल्डन प्लेटेड में ये ट्रॉफी आपकी आपकी टीम का इंतजार कर रही है। किसके भाग्य में रहेगी, किसकी मेहनत यहाँ पे रंग लाएगी, धुमाल सर ये देखना होगा। रेसिंग में तो बहुत सारी टीमें हैं अभी तक, लेकिन आखिरकार इस चमचमाती हुई ट्रॉफी को चूमने का किसे मौका मिलेगा, कौन बनेगा जीपीएल चैंपियन 2026 के इस शानदार मुकाबले का। ये इंतजार रहेगा। रात सुबह सुबह 2-2:30 बजे तक हमें पता चलेगा कि भाई कौन सी टीम गई है। अभिजीत नए गेंदबाज के साथ चलेगी गेंदबाजी करने वाली गैंग ऑफ बदलापुर टीम, स्पार्टन के खिलाफ खेलते हुए। बल्लेबाजी यहाँ पे दादा कर रहे हैं इस वक्त स्ट्राइक में, 7 नंबर की जर्सी पहने हुए।
और यहां से गेंद को छोड़ दिया। यू मिस आई विल डेफिनेटली हिट। यहाँ पे देखिएगा गिल्ली आउट दी, चमचमाती हुई बेल्स मैदान के अंदर विकेटों पर गिरी और ये विकेट नंबर तीसरा मैदान के बाहर जाता हुआ टीम स्पार्टन का। जी हाँ, नए बल्लेबाज वैजनाथ साखरे ये मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं, लेकिन फिलहाल जो हालत है धुमाल सर, तो कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि भाई ये स्पाइटन टीम पिछले कहीं मुकाबले में बेहतरीन इनिंग को अंजाम दे रही थी, आखिरकार इस अंतिम पड़ाव पर ऐसा क्या हुआ? टॉस जीतकर पहले बल्लेबाजी लेने का फैसला गलत था या फिर थोड़ी सी जज्बाती की बल्लेबाजों ने? काफी सारे सवाल है जहमो दिमाग में, लेकिन फिलहाल बदलापुर टीम अच्छी पोजीशन पर खड़ी है। लेग स्टंप छोड़ते हुए गेंद जाती हुई नजर आएगी, वाइट बॉल कॉल, एक्स्ट्रा की 1 रन आएगी, टीम की टोटल 1 से मूव होती हुई रन संख्या बन चुकी है 14 रन। अभिजीत अभिजीत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद के ऊपर विकेट लिया था, उसके बाद वाइड गेंद आई, ये तीसरी गेंद हम देखेंगे। ओ बिल्कुल ब्लाइंड स्ट्रोक खेला था, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं, आड़ी पट्टे से खेलना चाहते थे, जज नहीं कर पाए गेंद को और डॉट गेंद की समाप्ति हुई। वैजनाथ इस वक्त खेल रहे हैं स्ट्राइक में, दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ अभिजीत। लो फुल टॉस गेंद थी, टैप किया था मिड विकेट के रीजन में, वहां पे खिलाड़ी है मौजूद, सिंगल आएगी, दूसरी की मांग, धोखा हो सकता है लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। ये रात के अंधेरों में 1 रन की चोरी हो गई और कहीं ना कहीं एक एक रन ये अच्छे साबित होगी बल्लेबाजी करने वाली स्पाइटन टीम के लिए। देखिएगा सभी की फैमिली यहाँ पे आ चुकी है और आप कह रहे थे धुमाल सर की आपकी फैमिली आपके ऊपर थोड़ी सी नाराज है कि 2 कैचेस छोड़े थे। कोई बात नहीं, मौका बनेगा और क्रिकेट है भाई, ये तो चलेगा। हवा में खेला है, वन फील्डर बिटवीन दिस कैच, यस, ओ माय गॉड, ये बहुत ज्यादा गलतियां कर रही है बदलापुर टीम। क्या छोड़ा, 4 रन आए, क्या कर रही है फील्डर डीजे? दरम्यान रोशन काविटकर साहेब जे की हॉलिडेसाठी स्वयंसेवक म्हणून आम्हाला या मागच्या 3 दिवसापासून सेवा देत आहेत, त्यांचे आम्ही जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, असे रोशन काविटकर यांचे खूप खूप धन्यवाद। आज मैदान खच्चा-खच भरने वाला है क्योंकि लास्ट डे है, सभी चाहते हैं कि हम देखेंगे कि हमारे फैमिली में से कौन सी टीम जाएगी इस चमचमाती हुई ट्रॉफी के ऊपर। तो यहां से अगर बात की जाए धुमाल सर, अगर सभी की फैमिली यहाँ पे है, देख रही है क्रिकेट, तो हर एक के लिए बहुत जिम्मेदारी भरी इनिंग खेलनी होगी, नहीं तो घर जाकर कान फटने तक सुनना पड़ेगा सब कुछ। इसलिए आपको खेलना ही पड़ेगा भाई किसी भी हालत में। वैजनाथ साखरे यांनी केलेला हा प्रयत्न फसलेला आहे, चेंडू जातोय निर्धाव, स्थिरावलेली धावसंख्या मात्र यावेळी आहे 20। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करेंगे तो रन संख्या बन चुकी है 20 रन। गेंदबाजी बेहतरीन है और निखर कर आ सकती थी बदलापुर टीम की गेंदबाजी, लेकिन जो कैचेस ड्रॉप हुए हैं ना सेजल, वो बहुत इंपॉर्टेंट है। अगर वो 2 कैचेस रहते, 2 रन माइनस हो जाते थे, फिर विकेटें ज्यादा जाती हुई नजर आती थी और फिर जो स्पाइटन टीम के लिए थोड़ी सी दिक्कतें आ सकती थी आगे जाकर। दरम्यान या ठिकाणी वैजनाथ साखरे इंजर्ड होऊन खाली मैदानातून बाहेर जात आहेत, त्याची जागा घेत आहेत संघ मालक स्वतः तुषार कांबळे, ज्यांना की सपोर्ट करण्यासाठी होमिओ क्लिनिकच्या सर्वेसर्वा आनंदीताई इटेवाड मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यामुळे तुषार कांबळेवर सुद्धा एक वेगळं प्रेशर असणार आहे। सकपाळ साहेब, चांगला खेळ करावा लागेल, संघासाठीच नाही नुसतं तर घरच्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगलं खेळावं लागेल तुषार कांबळे यांना। क्या बात कर रहे हैं मैम, भी पीछे बैठे? जरूर मैम पीछे बैठे तो अच्छा खेल होगा उनका।
कौन भाई घर जाकर चार बातें सुनेगा, इससे अच्छा मैदान में खेल लो। धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 3 षटकानंतर 3 बाद 20. 20 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। काफी बढ़िया तुषार कामले, ये बल्लेबाज, ये नाम पिछले 3 दिनों से मैं सुन रहा हूँ, काफी चर्चा में है और पेशे से डॉक्टर है। तो मैं कहूंगा कि इनको वक्त कब मिलता है, क्योंकि अगर देखा जाए पूरा सैल्यूट बिजी रहता है और इस अंदाज में खेलते हैं जैसे प्रोफेशनल खिलाड़ी मैदान के अंदर खेलते हैं और रेगुलर फॉर्मेट में जो खिलाड़ी जिस तरह से टेनिस क्रिकेट खेलते हैं उस अंदाज से मैंने खेलते हुए देखा है तुषार सर को। बरोबर आहे सकपाल साहेब. पुढचा चेंडू या ठिकाणी यावेळी चेंडू जातो हवेत. चांगला प्रयत्न केलेला आहे पण चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडलेला आहे. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या यावेळी वाढलेली आहे 22. 22 रन बन तुम्ही चुके हैं। तुम्ही सांगत होता सकपाल साहेब तुषार कांबळे खेळाडूबद्दल. तुषार कांबळे हे पेशाने जरी डॉक्टर असले तरी ते सध्या जीएसटी विभागामध्ये राज्यकर निरीक्षक या पदावरती काम करतायत आणि बऱ्याचशा स्पर्धा खेळण्याचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू अजितसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला हा चेंडू. तोच खेळाडू, तोच फिल्डर आणि तेवढ्याच धावा, अजून 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या वाढून झालेली आहे 24. 24 रन बन चुके हैं। और जहां तक बात की जाए तो स्पार्टन टीम की दरम्यान थोडंसं फील्डिंगमध्ये चेंजेस करताना पाहायला मिळते. कृष्णा अंबोरे पाटील हे सुद्धा सर्कलमध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 3.2 षटकानंतर 3 बाद 24. अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडूने घेतलेली आहे बॅटची कड, पण त्या ठिकाणी किरण ठाकरे यावेळी थोडेसे अपयशी ठरतायत. एक सोपा झेल या ठिकाणी म्हणता येईल त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि चेंडू जातो निर्धाव बंड्या मामा यांच्या हातात. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे और कट करने का प्रयास यहाँ पे देखिएगा। शॉट, थर्ड मैन गलती कर रहा है, बहुत ज्यादा गलतियां हो रही है इस वक्त बदलापुर टीम के लिए। इतनी गलतियों को माफ नहीं किया जाएगा भाई, क्योंकि ये लाइव क्रिकेट है। यहाँ से एक गलती, दो गलती, कितनी गलतियां करोगे, कितनी बार मौका दोगे स्पार्टन टीम के बल्लेबाजों को, ये सवाल है। या ठिकाणी अजून या ठिकाणी या स्पर्धेची जसं जसं स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येते तसतशी उत्सुकता रसिक प्रेक्षकांमध्ये वाढलेली दिसते आपल्याला. या ठिकाणी बालाजी कोकणे आमचे तडाखेबंद फलंदाज यांचे सुद्धा कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी आम्ही हलुडी क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्र्यंबक पडलवार साहेब असतील, राज्यकर अधिकारी, एक नावाजलेलं व्यक्तिमत्व जीएसटी विभागामध्ये या ठिकाणी मंचावरती आलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आमचे तडाखेबंद फलंदाज बालाजी कोकणे यांना विनंती करतो, कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. दरम्यान चेंडू टोललेला अजित याने, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार डीजी. बन चुके हैं। तीन विकेटों के नुकसान पर। एक बात को मैं छेड़ना चाहूंगा धुमाल सर, जैसे माहौल बना है अभी, जरूर इस गेम के बाद हम चर्चा करेंगे, डिस्कस करेंगे इस बात के ऊपर, और आप भी सोचिएगा कि क्या ऐसा हो सकता है, क्योंकि मैंने अभी तीसरी रात में मैं सफर कर रहा हूँ जीपीएल का, बहुत सारी खुशियां देखी है, बहुत सारी फैमिलियों के चेहरे पर मुस्कुराहट देखी है, और ये 3 दिन है, साल में एक बार मिलते हैं, मौका मिलता है आपको इकट्ठा आने का, एक साथ खेलने का, तो इसे और भी बढ़िया बना सकते हैं आप। ये देखिएगा अलॉन्ग द कार्पेट खेला है, गेंद जाएगी फील्डर के पास, एक आएगी, दूसरी की मांग की गई है और यहाँ से 2 रन कंप्लीट। थोडंसं फंबल या ठिकाणी दुसऱ्यांदा पाहायला मिळतोय प्रताप परडे यांच्याकडून. थोडीशी मिसफिल्ड आणि फलंदाजांनी पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सांगू इच्छितो सकपाल साहेब, तुषार कांबळे हा एक चतुर खेळाडू आहे, ज्याच्या मागे खूप मोठा अनुभव आहे. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत. जीएसटी विभागातर्फे असतील, डॉक्टर्स लीगतर्फे असेल किंवा अजून त्याच्या मित्र सर्कलमध्ये असेल, बऱ्याचशा स्पर्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याने स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि एक मोठा अनुभव घेऊन तो यावेळी या स्पर्धेत उतरलेला आणि मागच्या वर्षीसुद्धा तो शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून जीपीएलचं विजेतेपद त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेलं होतं. असा हा तडाखेबंद खेळाडू तुषार कांबळे. और दूसरी एक बात मैं यहाँ पे जिक्र करना चाहूंगा, अगर सभी की फैमिलियाँ यहाँ पे आ रही है तो इनकी भी 11-11 एक 2 टीमें बना दीजिएगा। 30 यार्ड दायरे के अंदर बॉक्स टाइप एक मुकाबला हो दीजिए, उनको भी मजा आएगा।
निश्चितच तुमच्या या सल्ल्याचा आम्ही निश्चितच विचार करू आणि पुढच्या वर्षी आम्ही यावर जरूर अंमलबजावणी करू. चलो ज्यादा वक्त मत लीजिएगा प्लीज. इतनी वक्त शॉर्ट मीटिंग. बदलापुर टीम अब ज्यादा वक्त ले रहा है. अंपायर टाइम अलर्ट कीजिएगा. 4 मिनट में पहली ओवर समाप्त होनी चाहिए. 7 ओवरों का मुकाबला है. 24 मिनट में 6 ओवर अगर आपके नहीं होते हैं तो एक खिलाड़ी अंदर आएगा. नए गेंदबाज पंकज के साथ चलेगी गेंदबाजी करने वाली द गैंग ऑफ बदलापुर टीम. दूसरी तरफ स्पार्टन टीम. छोटा बच्चा लहान मुलगा आहे, जरा लक्ष द्यावं प्लीज. जर एखादा खेळाडू धावत आला तर किती इजा होईल त्या लहान मुलाला. प्लीज प्लीज कुणाचा असेल त्यांनी घ्या बाहेर. लहान मुलांच्या पालकांना विनंती आहे, कृपया आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्या सर्व मुलांना घ्यायचं आहे. एखादा धावत येणारा खेळाडू पायाखाली काय आहे हे बघत नाही, तो स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. अशा वेळेला त्या लहान मुलाला होणारी इजा थोडीशी धोकादायक होऊ शकते. म्हणून मी विनंती करेन सगळ्यांना. चलो देखते हैं गेंदबाजी के लिए फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे. यहाँ पे अपील हुई थी, लेग बाइस का इशारा किया अंपायर ने और कोई रन नहीं मिलेगी. गेंदबाज है इस वक्त गेंदबाजी करते हुए पंकज. तुषार कामले है स्ट्राइक में. पूरी जिम्मेदारी है तुषार कामले के कंधों के ऊपर. पिछले मुकाबले में थोड़ा सा आई थिंक जल्दी आउट हो चुके थे, आपके खिलाफ खेल रहे थे तभी. अभी इस वक्त डू और डाई की रेड है, तो आपको खेलना होगा. आपकी टीम के लिए जरूरत है आप जैसे होनहार बल्लेबाज का मैदान पर डटे रहना. क्या गेंदबाजी है भाई. ये वाइड बॉल है, ये वाइड बॉल है. ऑफिशियल अंपायर सुनील सर हमें बता रहे हैं की इस वाइड बॉल एक्स्ट्रा की 1 रन आएगी. ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी. दरम्यान या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. महिला कक्ष आपण जो बनवलेला आहे समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला, त्या ठिकाणी बरेचसे पुरुष मंडळी बसले आहेत. कृपया आपल्याला विनंती आहे, महिलांसाठी आपण खुर्च्या रिकाम्या करायच्या आणि आपल्यासाठी जी पलीकडे व्यवस्था केलेली आहे, पुरुषांनी तिकडे जायचं आहे आणि महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायचं आहे. प्लीज. सरकारी आरक्षण आहे भाई, तुम्ही काहीच करू शकत नाही. उठावंच लागेल. ती जागा त्यांची आहे. 37 रन बन चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. 4.2 ओवर समाप्त हो चुकी है. 37 रन बन चुके हैं. थोड़ा आज ठंडा माहौल है. घुमाकर खेलने की कोशिश यहाँ पे देखिएगा. रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन सामने पटकी थी गेंद. 1 रन आएगी टीम की. 1 रन के साथ 38 रन बन चुके हैं. विकेट जा चुके हैं अभी तक बल्लेबाजी करते हुए स्पार्टन टीम के 3. 4.3 ओवर समाप्त हो चुके हैं. धुमाल सर, कहीं ना कहीं रनों के ऊपर अंकुश लगाने की कोशिश जरूर की जा रही है. वाइड निश्चितच बॉल है. या ठिकाणी दोन्ही संघांनी आपला पहिला सामना हरल्यामुळे त्यांच्यासाठी हा डू ऑर डाय असा काहीसा सामना आहे. करा किंवा मरा अशी काहीशी परिस्थिती आहे आणि दोन्ही संघांना त्या दर्जाचा खेळ करावाच लागेल. या ठिकाणी स्पार्टन संघ ज्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, काही चांगलं टाळल्यासारखा वाटतोय, पण हरकत नाही. तुषार कांबळे नावाचं जे वादळ आहे ते अजूनही मैदानात आहे. दरम्यान चेंडू टोलवलेला या ठिकाणी लॉंगलेगच्या दिशेने कृष्णा आंबोरे पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगली फिल्डिंग केलेली आहे. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत पळून एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या यावेळी वाढून झालेली आहे. 4.3 षटकानंतर 3 धुमाल बाद. सर म्हणतात ना, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर भिंतीवर धावता घोड्यांचं चित्र लावून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. सकाळी उठून घोड्यासारखं धावावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न करावा लागेल इथे जर जिंकायचं असेल तर. दोन्ही संघांना कितने वाइड बॉल डाले गए इस ओवर में, कहीं ना कहीं इस बात को समझना पड़ेगा गेंदबाज को. अतिरिक्त 1 रन संख्या मिलेगी टीम की. टोटल रन संख्या अगर देखी जाए तो रन संख्या बन चुकी है 41 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4.4 ओवर्स. अभी तक 7 गेंदें फेंकी है. 9 गेंदें तो फेंकनी पड़ेगी कम से कम. अपील हुई थी अंपायर के पास. एक अच्छा बल्लेबाज है, 15 नंबर की जर्सी पहने हुए तुषार कामले मैदान के अंदर है. भाई तुषार कामले के बल्ले को गेंद नहीं छू रही है. ये शायद मैं कहूंगा स्पार्टन टीम के लिए थोड़ा सा सोचने वाली बात है. परेशानी है स्पार्टन टीम के लिए. बढ़िया स्ट्रोक. वाओ, ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव 6.
41 रन, 48 रन। वाइट बॉल है, वाइट बॉल है, काफी लंबी चौड़ी ओवर नहीं है। दूसरी गेंदबाज हम देख रहे हैं यहाँ पे फिलहाल रामधन गेंदबाजी करते हुए 49 रन, 49 रन। छोटे बच्चे काफी परेशान कर रहे हैं उनको, तो मैं उनसे दरख्वास्त करना चाहूंगा आयोजनकर्ताओं से कि जरा उनसे दूर रहिएगा। लहान मुलं खाली उतरा. भारत माने खाली घ्या त्या सगळ्याला. स्टेजवर पण घेऊ नका, खाली घ्या एकदम. 2 रन तो आए हैं यहाँ पे हमने देखा, और 2 ही रन आएंगे। टीम की टोटल 2 से आगे जाती हुई 50 का आंकड़ा पूरा किया है। 51 रन, 51 रन बन चुके हैं। स्पार्टन है एक तरफ गैंग ऑफ बदलापुर। दो टीमों के बीच में ये घमासान मैदान के अंदर वॉर चल रहा है। ये देखिएगा, बढ़िया स्ट्रोक खेला, स्वीट साउंड आया था बल्ले से टप करके, और गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन को चीरती हुई। नंबर आएंगे 4, चौवा। इनसाइड आउट खेळलेला हा जोरदार फटका. धावसंख्या वाढून झालेल्या 5.3 षटकानंतर 3 बाद 55. पुन्हा एकदा तुषार कांबळे ऑन स्ट्राइक. गेंदबाज यहाँ पे रामधन गेंदबाजी करते हुए नजर आया। अपने आपके ऊपर भरोसा जताता था धुमाल सर, तुषार सर ने, और कामयाबी मिली है बल्लेबाजी करते हुए। मैंने पहले ही कहा, ये बंदा अगर ज्यादा वक्त स्ट्राइक में रहता है तो रन बनेंगे आराम से। और एक बढ़िया हिट, वाह ब्यूटीफुल, मिड विकेट के ऊपर से घर 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 करता हुआ ये छक्का देखने को मिला। 6 रन। रेगुलर क्रिकेट करते हैं हम, जो कि ग्रामीण क्रिकेट रहता है, टेनिस क्रिकेट का। जब लीग फॉर्मेट में मैं पहली मर्तबा यहाँ पे बैठा था तो लग रहा था कि चलो इतनी बड़ी बड़ी टीम नहीं रहेगी, आसान सा क्रिकेट रहेगा, लेकिन नहीं यार, बिल्कुल प्रोफेशनल टीम है यहाँ पे। ग्रामीण क्रिकेट से भी बेहतर प्लेयर इसमें भी है, ये देखने को मिला मुझे। ये देखिएगा, घुमाकर खेलने की कोशिश यहाँ पे, इतना यहाँ पे घूम रही थी गेंद, धुआं उठ रहा था मिट्टी का, और 2 रन आएंगे। टीम की टोटल 2 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है इस वक्त स्कोर कार्ड के ऊपर 63 रन। अजूनही या इनिंगचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी उभारण्याचा जीएसटी स्पार्टनचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू रामधन टू तुषार. पुन्हा एकदा चेंडू टोललेला, चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. डीजे आहे, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे आणि सामने अजूनही बरेचसे शिल्लक आहेत. या स्पर्धेचा हा आज अंतिम आणि शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेची सेमीफायनल आणि फायनल पाहायचं आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कृपया लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. गेंदबाज तैयार है नई गेंद के साथ। आखूट टप्प्याचा चेंडू चेंडू टोललेला लॉंग ऑफच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने. या ठिकाणी यहाँ तक धुमाल सर बात करेंगे, शुक्रिया अदा करते होंगे। तुषार सर पिछले मुकाबले में बल्ला नहीं बोला था, इज्जत बचाई है क्योंकि सामने फैमिली बैठी है, इस मर्तबा बल्ला बोल रहा है, तो ऊपर वाले का शुक्रिया अदा जरूर करते होंगे। लेकिन ऐसी नहीं बात है, तुषार सर एक अच्छे बल्लेबाज है। मैंने कल की रात में, पहली रात में भी देखा है उनको खेलते हुए, क्या शानदार खेला था उन्होंने। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है, फिर एक बार मिड विकेट के रीजन में, वहां पे खिलाड़ी जब तक की गेंद
तक पहुंचे, अच्छी कोशिश थी लेकिन गेंद जाएगी बाउंड्री लाइन को चीरती हुई। नंबर आएंगे 4 चौवा। चौवा या 4 के साथ रनों की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 68। 6.1 ओवर हो चुके हैं अभी तक बल्लेबाजी करते हुए टीम स्पाइटन की। तुषार बन चुका है गेंदबाजी करने वाली टीम के लिए। 11 गेंदों के ऊपर 29 रनों के ऊपर खेल रहे हैं। काफी बढ़िया इनिंग को अंजाम दिया, जिम्मेदारी ली, जिम्मेदारी को बखूबी निभाया भी है। इस बार देखिएगा हवा में खेला है, खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश करेंगे। जीवन दान मिला है बल्लेबाज को। आज किस्मत ने साथ दिया है तुषार सर का। उर्दू में एक कहावत है कि कानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो समा क्या बुझे जिसको रोशन खुदा करे। इस बंदे का समा खुदा नहीं जला है, शायद बुझने का नाम नहीं ले रहा। यहाँ पे देखिएगा जीवन दान मिल रहा है। एक आसान से क्या छूट गई, तुषार कामले सर को मिला जीवन दान और इसी के साथ 2 रन कंप्लीट और एक बढ़िया हिट और एक हवाई सफर। लेकिन फिर एक बार खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन इस मर्तबा गलती नहीं करेंगे खिलाड़ी। जानते हैं कि मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट विकेट है। तुषार कामले को किया चलता, लेकिन जाते जाते उन्होंने अपना काम किया है। तमाम टीम की टोटल रन संख्या है 74। नंतर जो सामना होणार आहे तो जीएसटी टायटन वर्सेस जीएसटी टायगर 11 या दोन संघामध्ये होणार आहे। या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया आपण स्टेजकडे यायचं आहे, टॉस बॉक्सकडे यायचं आहे। या ठिकाणी विचुंबे युनायटेड 11चे कर्णधार तुषारजी डावकर या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। जीएसटी टायटन्स वर्सेस टायगर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे। गेंदबाज तैयार रहेंगे अगली गेंद के लिए। देखिएगा हल्के हाथों से इस गेंद को खेलना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का कोई कांटेक्ट नहीं हुआ। 22 के रूप में ये आई सिंगल की रन। टीम की टोटल 1 से आगे गई। रन संख्या बन चुकी है 75 रन। अब अंतिम एक गेंद शेष है और इस एक गेंद को खेलने का मौका मिला है 7 नंबर की जर्सी पहने हुए बल्लेबाज को, अजीत मांडरेकर। 10 गेंदों के ऊपर 21 रन। ठोक दिया भाई, ठोक दिया, बेहतरीन छक्का ठोक दिया। अजीत मांडरेकर है नाम। बल्ला गेंद गई आसमान में 6 रन। या ठिकाणी टायगर 11 वर्सेस जीएसटी टायटन्स या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे। सेजल, बॉल बॉक्स कुठे आहे? सेजल, टॉस कॉइन घेऊन ये, कॉइन। हा कॉइन घेऊन। कौतिकजीत तांगडे यांचे या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने। कॅप्टन कोण आहेत त्यांचे? कॅप्टन कोण आहेत? टायटनचे कॅप्टन गलांडे साहेब, आपले कॅप्टन अविनाश काळे साहेब जे कोणी असतील त्यांनी कृपया टॉस बॉक्सकडे यायचं आहे। या ठिकाणी टायगर 11चे कॅप्टन आलेले आहेत अरविंद पारदीजी। अरविंद पारदीजी एक तडाखेबंद असा खेळाडू या ठिकाणी स्वतः आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय। टायगर 11 वर्सेस
टार्गेट आहे 82. या ठिकाणी अविनाश काळे साहेब आलेले आहेत, टायटन्सचे कर्णधार आणि टायगरचे कर्णधार अरविंदजी पारधी या ठिकाणी दोन्ही कर्णधारांच्या समोर टॉस उडवला जातोय. जीएसटी टायगर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि अरविंद पारधी यांना मी 2 मिनिटं वरी मंचावरती आमंत्रित करतोय. कृपया आपण या ठिकाणी जीएसटी टायगर संघ अरविंदजी आपण टॉस जिंकलेला आहे, काय तुमची रणनीती असेल, तुम्ही फलंदाजी घेण्याचा निर्णय काय घेतला, काय सांगाल? आम्ही पहिले बॅटिंग करून चांगला स्कोर उभारू इच्छितो, म्हणून आम्ही बॅटिंग घेतली सर. साधारण तुमचं काय टार्गेट असणार आहे, काय तुम्ही ठरवलेलं, काय तुमची म्हणजे एक अंदाजे स्कोर असणार आहे? आम्ही सर 90 प्लस करू असा आमचा निर्धार आहे सर. थँक्यू, तुम्हाला शुभेच्छा. या ठिकाणी जीएसटी टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मंत्रालय कक्षाधिकारी ज्ञानेश्वर आव्हाड साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या ठिकाणी मी हॉलिडे क्रिकेट क्लबचे सदस्य प्रमोदजी फाळके आणि श्याम चव्हाण साहेब आमचे मित्र दोघांना विनंती करतो, कृपया आपण आव्हाड साहेबांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. यूट्यूब बंधूला पण विनंती करतो, आम्ही या ठिकाणी कॅमेरा आमच्याकडे फिरवायचा आहे. आव्हाड साहेब यांचं हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. दोन्ही फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. पंचांना पण विनंती आहे, कृपया आपल्याला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आजच्या या दिवसातला हा सुपर 6चा सामना, यानंतर अजून 2 सामने सुपर 6 होणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेचे 2 सेमीफायनल्स आणि एक ग्रँड फिनाले होणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी मैदानाच्या आजूबाजूने गच्च भरलेले आहे. या ठिकाणी 82 धावाचं लक्ष दिलेलं आहे. सकपाल साहेब, काय सांगाल? हो, अतिशय जबरदस्त फाईट इथे पाहायला मिळाली. मॅचला सुरुवात होतीये. धावसंख्याचा जर टार्गेट आपण जर पाहिला तर धावफलकावर धावांची गरज आहे ती मात्र 82 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 7 ओव्हर्स मध्ये. अभिजित आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला आहे किरण आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकता बट्टू मोरे. पहिला बॉल, बट्टू बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत बॉल फरार होणार. चौकारासाठी 4 धावा. आगाज किया है जंग का भाई, ऐलान कर दिया भाई हम भी किसी से कम नहीं. टीट फॉर टैट, नहले पे दैला फेंकते हुए यहाँ पे देखिएगा. अच्छी गेंद डाली थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करती हुई गेंद विकेट कीपर की दस्तानों में. दरम्यान या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबचे कटरमॅन म्हणून ज्याची ओळख असे नारायण सावके सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या ठिकाणी आम्ही त्यांच्या कुटुंबाचे हॉलिडे क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत करतो. यहाँ पे देखिएगा कट करने का प्रयास था, पुश किया गेंद को. ओह, यहाँ पे क्या फील्डिंग थी, बेहतर फील्डिंग. इतनी चतुराई दिखाई थी फील्डर ने, तुरंत थ्रो किया. या ठिकाणी सुनील कानड साहेब करंजाडेमधील एक उद्योजक यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे. त्यांच्यासोबत अंजू सिंगजी ज्या की महिला अध्यक्ष आहेत शिवसेना करंजाडेच्या, त्यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. सभी मेहमानों से दरख्वास्त आहे, सगळ्यांना विनंती असेल यावं आपण. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉल तयार आहे. लो फुल टॉस बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, 2 फिल्डरला चकवून मागच्या ब्लॅक स्क्रीनवर बॉल आदळतोय. 5 धावा मिळणार या बॉलवर. पंजा
जाहीर केलंय बट्टू मोरे याच्यासाठी. पुढचा चेंडू शॉट बॅक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे चाणाक्ष पद्धतीने फिल्डिंग करतोय आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. सुनील कानड साहेब करंजाडेमधील एक उद्योजक, आपणास विनंती आहे कृपया स्टेजकडे या. अंजू सिंग मॅडम महिला अध्यक्ष करंजाडे शिवसेना यांना सुद्धा विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. सिली मिडाफ का खिलाड़ी देखिएगा चुस्ता, बिल्कुल कोई रन लेने की गुंजाइश नहीं. अब रनों के ऊपर अकाल आ चुका है. पहली ओवर में हमने देखा कि पहली गेंद के ऊपर चौवा दागा था बल्लेबाज ने, उसके बाद बिल्कुल सा रनों को मानो बांध कर रखा है, जंजीरों में जकड़ कर रखा है. अच्छी गेंदबाजी बट्टू बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहाँ पे नजर आ रहा है. पुढचा चेंडू, हा चेंडू टोलवलेला लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी वय तुषार पाटील चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्या यावेळी वाढलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. अंजू सिंग मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आनंदी इटिवाड मॅडम यांना विनंती करतो, कृपया आपण अंजू सिंग मॅडमचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हॉलिडे क्रिकेट क्लब तर्फे स्वागत करावं. खूप सारे मान्यवर आपण आजच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत, कारण आजची शेवटची रात्र आहे. नवीन गोलंदाज तुषार पाटील हा गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पहिला बॉल, एजंट टेकन, विकेट इज गॉन वन्स अगेन, विकेट इज गॉन. महत्वाचा चेल गर्ल्स आणि चेल बॉईज सुद्धा एन्जॉय करताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रचंड मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेकडे वळताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल प्रताप. ओ, यावेळेला आपण पाहिलं शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आहे. अंपायर्स आम्हाला सांगतील की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दंडित केलाय. एक धाव मिळेल. टीमची टोटल 1 न मूव्ह होईल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 12. एक चांगली आव्हानात्मक अशी धावसंख्या उभारलेली आहे जीएसटी टायटन्स या संघाने, स्पार्टन्स या संघाने. पुढचा चेंडू तुषार पाटील यांचा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू प्रताप पडीसाठी. चेंडू टोललेला लॉंग ऑनच्या दिशेने, त्या ठिकाणी तुषार कांबळे आणि अमोल कोरे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अमोल कोरे याच्याबद्दल सांगायचं तर साहेब एक चांगला चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची या संघामध्ये ओळख आहे. या संघामध्ये बघायला गेलं तर तुषार पाटील हा आयकॉन खेळाडू, संघमालक स्वतः डॉक्टर तुषार कांबळे, उपकर्णधार स्वप्नील राऊत, मनोज गरुड असतील, गोल्डमॅन दादासू पुकळे असतील, भट्टू मोरे असतील, वैजनाथ अप्पा साखरे असतील, नितीनजी जगताप असतील, गुलाबजी जाधव असतील, एकापेक्षा एक असे मातबर खेळाडूचा भरणा असलेला असा हा संघ जीएसटी स्पार्टन्स. दरम्यान पुढचा चेंडू टोललेला या ठिकाणी समालोचन कक्षाकडे चेंडू येतोय. निखिल वानकडे चेंडूचा पाठला करतात. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार डीजे.
करत असलेल्या संघाला आता मोठे फटके खेळणे अनिवार्य असेल, कारण धावसंख्या नाही आहे, त्यामुळे आता रिस्क घ्यावी लागेल. सुरेख बॉल फेकला गेला. जी छोटी छोटी मुलं आहेत बघा, तो एक छोटा मुलगा मैदानाच्या आतून चाललाय. जरा लक्ष द्या कोणाचं असेल, कुठे कालोखात जाईल तो अंधारात. बालाजी कोकणे स्वतः आपल्या मुलाला सांभाळायचं या ठिकाणी. तिकडे अंधार आहे पूर्ण. थोडं लक्ष द्या प्लीज. एवढी लहान मुलं आहेत आणि मैदानाच्या बाहेर पूर्ण अंधार आहे. डीजे जरा ब्लॅक केबलच्या बाहेरचं हे ब्लॅक केबल ठीक. जी आहे हॅलो, त्याचा आवाज एक थोडासा- महत्वाची सूचना आहे या ठिकाणी. हॉटेल स्वागतमचं जे बॅनर लागले तिकडे स्ट्रेटच्या दिशेने बॅट्समन विकेट किपरच्या पाठीमागे तिकडे वायरिंग आहे, त्यामुळे तिकडे लहान मुले कृपया कुणीच जाऊ नका. आणि जामवंत यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण तिकडून इकडे या. तिकडे वायरिंग आहे, तिकडे जनरेटर चालू आहे. आणि तिकडे हॉलिडेचे आमचे स्वयंसेवक बालाजी कोकणे आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण सर्व लहान मुलांना स्वतःच्या मुलासही तिकडे घेऊन या. काळजी घ्या मुलांची, कारण पुन्हा पुन्हा आम्हाला तेच सांगावं लागतंय. 2 रात्र अगदी सुरक्षितपणे आणि यशस्वीरित्या स्पर्धा पार पडल्यात. विनाकारण शेवटच्या रात्रीला कुठलाही गालबोट लागू नये या स्पर्धेला. या वेळेला मात्र मिस टायमिंग खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच येतो झेल खाली. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा विकेट डाऊन. गँग ऑफ बदलापूर संघ येतोय अडचणीत. दरम्यान तुषार कांबळे यांच्यासाठी या विकेटसाठी आनंदी इटेवाड मॅडम यांनी त्यांना 501 रुपयाचं नगदी पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आता माहित नाही ते इथे देतील की घरी देतील 501 रुपये. या ठिकाणी तुषार कांबळे यांना सांगू इच्छितो 501 रुपये आपले कलेक्ट करायचं आहे. घरच्याच बँकेमध्ये पैसे गेलेत. 5,000 जरी दिले असते तरी काही हरकत नव्हती. ते कुठे जाणार आहेत दुसरे. इथून मात्र विकेट. चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्पायटन संघाकडून. गँग ऑफ बदलापूर संघा चे मात्र विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट माघारी गेलेले आहेत आणि अडचणीत येतोय गँग ऑफ बदलापूर संघ. जरी संघ अडचणीत असला तरी तडाखेबंद फलंदाज कृष्ण आंबोरे पाटील या ठिकाणी मैदानात उतरलेले सकपाळ साहेब. सांगू इच्छितो मागच्या सामन्यात शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली होती हा कृष्ण आंबोरेसाठी आखूड टप्प्याचा चेंडू टोललेला आहे स्ट्रेटच्या दिशेने. त्या ठिकाणी तुषार पाटील याला मात्र थोडंसं अपयश येतंय आणि एक मोठा कॅच म्हणावा लागेल जो त्यांच्या हातून सुटलेला आहे कृष्ण आंबोरे पाटील यांचा. वाघाला जखमी करून जंगलात सोडल्यासारखं आहे आणि मग तो त्यानंतर जो आतंक माजवेल जंगलात त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अशा चांगल्या महान खेळाडूला जर आपण रोहित शर्माला एकदा जीवनदान देताना पाहिलं, त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बनवलेला त्या फलंदाजांना, असे जे महत्वाचे बॅट्समन आहेत त्यांना आपण जीवनदान देऊ शकत नाही. तुषारचा हा चेंडू अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू राजूला मात्र यावेळी थोडासा समजलेला दिसत नाही. चेंडू जातोय यष्टी रक्षक स्वप्नील राऊत याच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. स्थिरावलेली धावसंख्या आहे 18 धावा आहेत. 82चा पाठलाग करायचा आहे. अडचणीचा काळ आहे. मी म्हणेन अगदी मध्य समुद्रात ही नौका अडकली आहे. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू पुन्हा टोललेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मनोज गरुड जो की चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सकपाळ साहेब सांगू इच्छितो मनोज गरुड हा खेळाडू पुणे GST विभागामध्ये कार्यरत आहे. केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी तो या ठिकाणी पुणे ते करंजाड हे अंतर पार करून या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी 2 आयकॉन खेळाडू आमच्या समोरून जात आहेत. अभिजित कुलकर्णी आणि डॉक्टर प्रशांत जाधव साहेब जे की डॉक्टर तुषार कांबळेचे चांगले मित्र आहेत. यावेळी पुन्हा एकदा तुषार कांबळे यांनी पुन्हा एक विकेट मिळवलेले आहे आणि यावेळी मात्र आनंदी इटेवाड मॅडम मात्र काही इशारा करत नाही आहेत. 500 रुपये बस झाले असं त्यांचं मत असावं कदाचित. या ठिकाणी बदलापूर संघाला मात्र यावेळी बसतोय अजून एक झटका आणि डीजीला मिळते संधी. नवीन फलंदाज महेश आहेर या ठिकाणी गँग्स ऑफ बदलापूरचा एक महत्वाचा खेळाडू आणि आक्रमक फलंदाज महेश आहेर. 19 धावा आहेत धावपटलावर. आपण पाहाल 2.5 षटकाचा खेळ संपलाय. मला तर वाटतं 4 विकेट जाताना पाहायला मिळाले गँग ऑफ बदलापूर संघाचा. आजचा जो दिवस आहे बदलापूर संघासाठी थोडासा मी म्हणेन बॅड पॅच चालू आहेत, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं आपण थोडासा बॅकफुटवर जाताना पाहिला. यावेळेला मात्र पुश केलं आणि बॉल सीमारेषेच्या लगत जातोय.
फिल्डिंग होते का? यस, फिल्डिंग होते. काय जबरदस्त. आज फुटवर्कचा वापर करून म्हणजे पायानं जर 3 दिवसामध्ये जर विचार केला ना आपण, तर भरपूर बॉल अडवले गेलेत. भरपूर. सतीश मी जमाले. मी माझ्या लाईफमध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये ह्या लीगला जेवढे पायानं बॉल अडवताना पाहिलेत ना, ते कधीच बघितले नसतील. फुटबॉल हो, सेजल अगदी बरोबर. फुटबॉलमध्ये पण एवढे बॉल पायाने अडवले जात नाही. एवढे बॉल पायाने अडवलेत आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. काल तर बघितलं तिथे एका खेळाडूने पायाने बॉल फील्ड केला आणि डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये बॉल पास केल्यासारखं झालंय फुटबॉलला. विशाल खाडे त्यांचं नाव आहे साहेब. विशाल खाडे जो की हॉलिडे क्रिकेट क्लबचा एक मजबूत खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू आहे 5व्या संघाचा विशाल खाडे. हो आणि असे काही फनी मोमेंट असतात. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. गती आहे, भयंकर गती आहे, प्रचंड वेग आहे बॉलला, परंतु टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजाला. हा बॉल जसा पाहिलं ना आपण मिड मिड जो काही गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे ड्रॉप झाला बॉल, जसा ड्रॉप झाला तसा फ्लाय झाला बॉल. जर समोरून गेला असता तर परफ्यूम डिलिव्हरी झाली असती. यावेळेला पाहिलं प्रोटेक्शन आहे तिथे सिंगलची मागणी केली जाईल. फरक पडणार नाहीये स्पायटन संघाला 1-2 धावेनं. इथे मोठे फटक्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये द गँग ऑफ बदलापूर संघाला. या दरम्यान प्राध्यापक तुषार पाटील याच्यासाठी सुद्धा बक्षीस आले. आनंदी इटेवाड मॅडम यांच्याकडून एका विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केले. तुषार पाटील यावेळी मात्र त्यांचे 500 रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज महेश आयर. तुषार पाटील बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 23 परिधान केलेला हा गोलंदाज आपण पाहाल तुषार पाटील. अडचणीचा काळ निर्माण झाला आहे. दरम्यान या ठिकाणी वस्तू व सेवकर पतपेढीचे संचालक भाऊसाहेब पांढरे यांचं या ठिकाणी कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचे आम्ही या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. नाही, पुढच्या वर्षी ठेवाच यांची एक मॅच. 2 संघ करा महिलांचे आणि होऊन जाऊ दे बॉक्स टाईप. यावेळेला आपण पाहिलं टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा फ्लाय झाला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. वारंवार निर्धाव चेंडू. आता प्लेसमेंटला अलाउड नाहीये आपल्याला. कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅट वेगानं फिरवावी लागेल. बॉल डॉट होतोय की काय याचा विचार आता बॅट्समनने करताच कामा नये. बॅट मात्र वेगाने फिरवावी लागेल. बॅटच्या कोणत्याही कोपऱ्याला बॉल लागला एकतर विकेट जाईल ना तर धावा देऊन जाईल. यस, यावेळेला आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल घरंगळत चालला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेनं टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपटलावर धावा 25 धावा आहे. 4 विकेटच्या मोबदल्यात 3.4 षटकांचा खेळ संपतोय. दरम्यान या ठिकाणी कमिटीकडून एक मेसेज आलेला आहे. हॉलिडे ज्युनियर्स म्हणजे जे हॉलिडे क्रिकेट क्लबचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या लहान मुलांसाठी सुद्धा एक या ठिकाणी सामना ठेवण्यात आलेला आहे. त्याची वेळ अजून निश्चित झालेली नाही, पण थोड्याच वेळात तो सामना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हॉलिडे ज्युनियर्स जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती आपण वॉर्मअप चालू करावा. यावेळेला पाहिलं आपण निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 3.5 षटकांमध्ये 25 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. अडचणीचा काळ निर्माण झाला. बॅटिंग करत असलेला द गँग ऑफ बदलापूर, ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा हा संघ द गँग ऑफ बदलापूर. अनिल कोल्हे यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत. प्रवीणजी भामरे असतील त्यांचंही कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. आम्ही हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो. षटकार आला. अगदी मी म्हणेन भर उन्हात जेव्हा तहान लागते आणि अचानक पाणी मिळतो ना त्याप्रमाणे आता सुखद आनंद झाला असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटकार आला. षटकारानं मात्र धावसंख्या गतीनं पुढे सरकते. डीजे सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी, सामने जास्त आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला विनंती आहे कृपया वेळ दौडायचा नाहीये. सुपर 6चा हा सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर अजून एक सामना होणार, अजून 2 सामने होणार आहेत. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला तर धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र
31 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात 4 षटकं संपतायत. धावसंख्या फार तुकडी आहे, त्यामुळे आता 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांमध्ये 31 झाल्या म्हणजे अर्थातच 18 बॉल असतील आणि 51 धावांची गरज असेल. अंतर खूप, पल्ला खूप लांबचा आहे. दिल्ली बहुत दूर आहे. खूप मेहनत करावी लागेल, खूप मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. यावेळेला थर्ड मॅन आणि फाईन लेग मधून बॉल होईल फरार. नंबर येतील 4 आणि या 4 धावेनं अजून एकदा उत्कंठावर्धक दिशेनं सामना ढकलत असताना आपण पाहू शकता टीम बदलापूर संघाला. म्हणतात ना एक डीजे पुढे सरकते. 35 धावा. समीकरण आहे 17 चेंडू आणि 47 धावा. तुषार नंतर कमबॅक केलं गोलंदाजानं, स्वतःला सावरलं आणि सुरेख गोलंदाजी करत असताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी. हा प्रयत्न, हे सातत्य ठेवावं लागतं. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे मनी जिंकायचे पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, स्वप्न राहू दे मनी जिंकायचे पुन्हा. या उक्तीनं मात्र आता खेळ करावा लागेल. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लाय होतोय बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 14 बॉल आणि 47 धावांची गरज असेल. रनआउटचा चान्स होऊ शकतो. विकेट किपर मात्र चुसतात. अजून एक विकेट डाऊन. इथून विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर गँग ऑफ बदलापूर. असं वाटायला लागलं की काय मॅजिकल क्रिकेट चाललंय की काय. कारण ज्या बदलापूर संघाला आम्ही अगदी ताकदीने खेळताना पाहत होतो, त्या बदलापूर संघाची मात्र पडझड इथे पाहायला मिळते. अर्धा संघ धुमाळसर कोसळलाय. 5 विकेट गेलेत आणि धावा किती आहेत तर फक्त आणि फक्त 35. 13 बॉल असतील. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 47 धावांची. 47 रन टू विन बिटवीन 13 बॉल. इथून मात्र थोडासा अडचणीचा काळ निर्माण होईल. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अंती परमेश्वर म्हणतात. यावेळेला आपण पाहिलं पुन्हा एकदा तीच रणनीती इथं मात्र बघायला मिळत होती बॅट्समनच्या माध्यमातून, परंतु ऐन वेळेला नकार दिला नॉन स्ट्राईक यांच्या बॅट्समननं आणि षटकाची झाली समाप्ती. षटक क्रमांक इथून आपण पाहिलं 5वं संपतोय. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण 35 धावा आणि आता 12 बॉल असतील आणि 47 धावांची गरज असेल. डीजे बदलापूर संघाकडून. त्यामुळे आता बॅटिंग ऑर्डर पण जशी हवी आहे तशी नसेल. म्हणजे जे आघाडीचे बॅट्समन असतात ते ताकदीने खेळतात संघाकडून, लीड करणारे बॅट्समन. परंतु आता सगळ्या गोलंदाजांवर जबाबदारी आली आहे, त्यामुळे एवढा शक्य नसणार आहे बदलापूर संघासाठी. 12 बॉल 47 ची गरज होती. 11 बॉल आता गरज असेल 47 धावांची. निर्धाव चेंडूची झाली सांगता. मनोज टू राजू या ठिकाणी काहीशी संत गतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण खूप अवघड होत जात आहे. समीकरण बनतंय 10 चेंडू आणि 46 धावा. दरम्यान राज्यकर विभागामधील राज्यकर निरीक्षक संदीपजी काळे या ठिकाणी आपल्या 2 लहान मुलांसोबत आलेले आहेत. त्या सर्वांचंच या ठिकाणी आम्ही हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कॅमेरामन आमचे खूप हुशार आहेत. मैदानामधले सुंदर सुंदर छोटी छोटी चिमुकली मुलांची सुंदर सुंदर दृश्य. प्रकाश पवार आहेत तिथे आणि ते फार महत्वाचं असतं. हुशार आहेत कॅमेरामन. यावेळेला आपण पाहिलं सिंगल आली. 9 बॉल असतील. 45 धावांची गरज असेल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा बॉलर नव्यानं सुरुवात करील. 9 बॉल 45 धावांची गरज असेल. 44 माफ करा. यावेळेला आपण पाहिलं शॉट थर्ड मॅनला असलेला खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याचा वेळ होता दोन्ही खेळाडूंकडे.
दरम्यान या ठिकाणी सकपाळ साहेब सांगू इच्छितो, या संघातील एक गोलंदाज गुलाब जाधव आहेत, या संघातील एक खेळाडू. त्यांना जर गोलंदाजी दिली तर या ठिकाणी डॉक्टर सचिन जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं नगदी पारितोषिक जाहीर झालेलं आहे. फक्त गोलंदाजीला या आणि 500 रुपये मिळवा अशा त्यांच्यासाठी ऑफर आहे. गुलाब जाधव. का सर तुम्हाला सर सचिन जाधवना वाटतंय की गुलाब जाधवना बॉलिंग देणार नाही? देणार म्हणूनच बक्षीस जाहीर केलंय. यावेळेला उंच उडवला या बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. ओव्हर कॉन्फिडन्स, खूप जास्त आत्मविश्वास होता आणि त्यामुळे कदाचित हा झेल ड्रॉप झाला. चुक्या जमणार नाहीयेत. मी मान्य करतो की सध्याच्या घडीला बदलापूर संघाची परिस्थिती खराब आहे, परंतु दुश्मन को कभी कमजोर नहीं समझना चाहिए. 8 बॉल असतील, 41 धावा. आव्हान मोठं आहे जरूर, परंतु आपला क्रिकेटवरचा विश्वास तेवढाच असायला पाहिजे. एक बॉलला जरी 6 धावा असल्या आणि मैदानाच्या मधोमध झेल असला तरी तो घेणं भाग पडतं संघाला. त्यातून आपला नवीन म्हणजे पुढच्या सामन्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते. सकपाळ साहेब, तुम्हाला उत्सुकता आहे पुढच्या या सामन्याच्या निकालाची, पण मला उत्सुकता आहे पुढच्या षटकाची. गुलाब जाधव याला कदाचित षटक मिळण्याची एक ज्यादा चान्सेस या ठिकाणी निर्माण होत आहेत, कारण अजूनही जिंकण्यासाठी हवे आहेत 7 चेंडू 41 धावा. चर्चेचा विषय ठरणार आहे, कारण तुम्ही ज्याप्रमाणे हा विषय मुद्दा उचलून धरलाय, आम्हालाही आता उत्कंठा वाढली आहे. गुलाब जाधव सर कधी येणार? आणि मला तर वाटतं आता बॉल संपलेत. सकपाल साहब, चर्चेचा तर विषय ठरणारच आहे, पण ये बात दिल्ली तक भी जाएगी. अगर गुलाब को बॉलिंग मिलेगी ना तो ये बात दिल्ली तक जरूर जाएगी. क्या देखते बात हैं है. अगले ओवर में. क्या बात आहे. आता संपूर्ण टीम एकवटले. 47-41 धावा पाहिजेत, त्या तर निघणं अशक्य आहे, परंतु आता बघूया. आता सकपाल साहेब, गुलाबच्या 500 रुपयामध्ये तुषार कांबळे हा मोठा अडसर आहे. तुषारच ठरवतील त्याला 500 मिळणार आहेत की नाही. विचार करतायत तुषार कांबळे, बोलत आहेत गुलाब जाधव यांना, सचिन जाधव आपण 500 रुपये आमच्याकडे द्यायचा आहे. गुलाब जाधव जिंकत आहेत 500 रुपये. गुलाब जाधव राईट आर्म स्लोअर बॉलर. गुलाब जाधव जीएसटी विभागामधील एक नामवंत व्यक्तिमत्व, नावाजलेलं व्यक्तिमत्व, एक लोकप्रिय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व गुलाब जाधव. फार मोठी कन्व्हिन्सिंग आहे तुमची धुमाळ साहेब. द्यायलाच लावली शेवटी तुम्ही वर. आता कर्णधाराच्या खरंच मनात होतं की नव्हतं हे मला माहिती नाही, परंतु तुमच्या कन्व्हिन्सिंगनी बॉलिंग त्याला मात्र मिळाली. बॉलिंग ट्रॅकवर गुलाब जाधव सर असतील. ओ, गोलंदाजी खराब नाहीये सुरेख, परंतु पहिला नो बॉल आहे भाई. साहेब, अजून एक बक्षीस येते. सलग 3 नो बॉल टाकले तर 1001 रुपयाचं नगदी पारितोषिक लक्ष्मण पाटील त्यांचे मित्र यांनी जाहीर केलेलं आहे. सलग 3 नो बॉल आणि 1001 रुपये. तुमच्या मनात तरी धुमाल सर काय? मला आता मात्र शंका वाटायला लागली. एकतर नो बॉल टाकलाय, अजून एखादा नो बॉल फ्री हिट षटकार आला तर नको. ईश्वरशनी प्रार्थना करूयात बाबा असं काही घडू नये, कारण जीव घेणी हार असेल ती. 6 चेंडू 40 धावा. गुलाब जाधव. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे, उभा असणार आहे बॅट्समनला. छोटी छोटी मुलं पहा चिमुकली. कॅमेरामॅन अगदी क्षणचित्र टिपतोय त्याची. फुलटॉस टाकलेला चेंडू, चेंडू टोलेला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार डीजे. दरम्यान हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच. बघा तुषार सरने पण टाळ्या वाजवल्या. फेअर डिलिव्हरी आली. थोडंसं हसू त्यांच्या पण चेहऱ्यावर आलं सर. वेगळीच एक झलक आहे या गोलंदाजाची जीएसटी विभागात. वेगळी झलकच नाही, दिवेकर साहेब ऑफ फील्ड आयकॉन आहे तो. गुलाब जाधव म्हणजे ऑफ फील्ड आयकॉन आहे. दरम्यान चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने. सतीश जमाले त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी तुम्ही सांगत होता गुलाब जाधव. दरम्यान कमिटीकडून एक मेसेज आलाय. सर्व महिला मंडळांना विनंती आहे, कृपया आपल्यासाठी जेवण तयार आहे, आपण जेवण करून घ्यायचं आहे.
जोपर्यंत महिला होणार नाहीत तोपर्यंत कृपया दुसऱ्यांना जेवण द्यायचं नाही. महिलांना अगोदर संधी दिली जाणार आहे. कमिटीचा मेसेज आहे. सर्व महिला मंडळाला विनंती आहे, कृपया आपण लवकरात लवकर जेवण कक्षाकडे जायचं आहे. वैजनाथ अप्पा साखरे, वैजनाथ अप्पा साखरे यांचं देखील भरीव योगदान आहे या सामन्यासाठी. सर आपण पाहिलं जसं की बघा गुलाब जाधव याचं व्यक्तिमत्व घडवलं संदीप देशमुख यांनी, तसंच व्यक्तिमत्व घडवलं शरद बागल यांचं साखरे साहेबांनी. हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत, अगदी जिवलग मित्र आहेत. यावेळी गुलाब जाधव यांचा चेंडू, साखरे चेंडू खाली आणि साखरेंनी घेतला सुंदर असा झेल. गुलाब जाधव यांनी जिंकलेले 501 रुपये. डॉक्टर सचिन जाधव यांच्याकडून त्यांना मिळत आहेत 501 रुपये. गुलाब गुलाब जाधव जाधव नक्कीच चांगले गोलंदाज आहेत, त्यांना संधी मिळाली नाही, पण ज्यावेळी संधी मिळाली संधीचं सोनं मात्र त्यांनी केलंय. सुरेख सुरेख झेल. दरम्यान बंडू मामा म्हणून जे फेमस आहेत ते यांच्या षटकारासाठी सुरेश जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं नगदी पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बंडू मामा याच्यासाठी ही संधी होती पण संधी हुकलेली आहे. या ठिकाणी बघा भाऊसाहेब पांढरे आमच्या पतपेढीचे संचालक यांनी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी बक्षीस लावलेलं आहे. बंडू मामाने षटकार ठोकला आणि गुलाबने विकेट घेतला तर दोघां 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे. दोघांना एक सुवर्ण संधी आहे भाऊसाहेब पांढरे यांच्याकडून. गुलाब जाधव यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू जबरदस्त मिड विकेटच्या वरून चेंडू चाललाय. बिग 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 षटकार. भाऊसाहेब पांढरे 1000 रुपये द्या, 1000 रुपये द्या. सचिन जाधव 1000 रुपये द्या.